माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेने आणि त्यांचे भाचे आणि पनवेल येथील तरुण विधिज्ञ ॲडव्होकेट राहुल अरुण घरत यांनी शिक्षण क्षेत्राला हातभार लावत रयत शिक्षण संस्था सातारा यांना 7,43,363 रुपये इतकी देणगी दिली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था ही आशियातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानली जाते. ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था अनेक दशकांपासून करत आहे. या कार्याला हातभार लावण्याच्या उद्देशाने ॲडव्होकेट राहुल घरत यांनी ही देणगी प्रदान केली. सदर देणगीचा धनादेश रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी आणि ॲडव्होकेट भगीरथ निवृत्ती शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास विश्वासराव देशमुख, माध्यमिक विभाग सहसचिव BN पवार, उच्च शिक्षण विभाग सहसचिव मेनकुदे तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल मेंबर, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चेअरमॅन चंद्रकांत दळवी यांनी ॲडव्होकेट राहुल घरत यांचे कौतुक करत तरुण पिढीतील नेतृत्वाने शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी पुढाकार घेणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. समाजातील तरुणांनी शिक्षणाच्या विकासासाठी अशा प्रकारे योगदान देणे प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचा वसा पुढे नेण्याचा संकल्प ॲडव्होकेट राहुल घरत यांनी केला असून त्यांच्या या कार्यामुळे तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची प्रेरणा निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.